गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आहात नेहमीप्रमाणे. बरेच दिवसांनी आपण भेटतोय ना, खूप दिवसाने भेटतोय. डायरेक्ट माझ्या बर्थडे नंतर आज हा ब्लॉग आम्ही शूट करतोय. ऍक्च्युली आम्ही थोडासा रेस्ट मोडवरती होतो, कुठे गेलो पण नाही आणि घरातल्या घरात होतो, तर घरात काय ब्लॉग करायचा. हो, म्हणून आज लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही मॅटर्निटी शूट करणार आहोत. तर इन शॉर्ट आजचा ब्लॉग असा आहे की हा मॅटर्निटी शूटचा ब्लॉग आहे. प्रत्येक न्यू मम्माची अशी इच्छा असते ना की आपला न्यू मम्मा नाही, न्यू पेरेंट्स दोघांची इच्छा असते. न्यू मम्माची पण इच्छा असते आणि पेरेंट्सची सुद्धा इच्छा असते की आपला न्यू जे बेबी बॉय किंवा बेबी गर्ल जे कोणी येणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये, तर त्याच्या आधी आपण एक आठवण म्हणून मॅटर्निटी शूट केला पाहिजे. आणि आमची सुद्धा अशी इच्छा होती की आम्ही सुद्धा मॅटर्निटी शूट करू. आणि आज तो दिवस आला आहे, तो आम्ही चाललो आहे आज कळंबोलीला मॉमी अँड फीचर्स फोटोग्राफीमध्ये, जे की कळंबोलीमध्ये चांगले फोटोशूट इंडोर फोटोशूटसाठी खूप फेमस आहे ते. आणि हो, इंडोर फोटोशूट आम्ही यासाठी चूज केला बिकॉज जे आम्ही स्टार्टिंगला रिव्हील केलं होतं ना आमची प्रेग्नन्सी न्यूज, तर ती आम्ही आउटडोर केली होती. सो आता पण आउटडोर शूट करणं तर ते आणि सारखं हे बीचेस वगैरे सगळं आता कॉमन झालंय सगळं, म्हणून इंडोर मध्ये थोडं काहीतरी असं आम्ही विचार केला की आता ते तर थीम आपण ट्राय केलाय ना एक, सो लेट्स ट्राय समथिंग डिफरंट. इंडोर आणि समथिंग डिफरंट. सो म्हणून आम्ही चूज केलाय इंडोर थीम. सो जाऊया आणि बघूया की कसं आहे त्यांचं. आमच्या ऍक्च्युली 2 थीम आहेत, दोन्ही तुम्हाला बघायला मिळतील. नक्कीच हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा. आमचे कॉस्ट्युम्स कसे असतील, स्पेशली मम्माचे कॉस्ट्युम्स कसे असतील हे तुम्हाला बघायला आवडेल. कॉस्ट्युम्स तर त्यांचेच आहेत कॉस्ट्युम, आणि सगळं ऑल इन्क्लुसिव्ह आहे. इथं चाललं केस पण सेट नाही केले, सगळे तिकडे सेट करायचे. आणि आमच्या घरातली लाईट गेली सकाळपासून, काहीच सुचत नाहीये. आयन बियन काहीच नाही केलं, हेअर सेट नाही केलं, हेअर ड्रेस पण नाही, काहीच नाही केलंय. जाऊया लवकर. 1:30चा टायमिंग दिलाय आम्हाला, 1 वाजलाय बरोबर, ऑन टाइम चाललोय आम्ही. आणि जवळच आहे, कळंबोली काय जास्त लांब नाही आपल्यापासून. सो जातो आता. आणि अजून एकदा मॉमी अँड फीचर्स फोटोग्राफी यांची आयडी जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मेन्शन करणार आहे. मेन्शन करूच आम्ही एंड ऑफ द ब्लॉग. आणि त्यांचं वर्क आणि त्यांचा स्टुडिओ कसं आहे हे तुम्हाला दाखवतो आम्ही ब्लॉगमध्ये. कसं असणार आहे आमचं सेटअप, स्पेशली आमच्यासाठी वेगळा सेटअप आहे. आमच्यासाठी स्पेशल थीम आहे जरा काहीतरी. तिने असं सांगितलं की आजकाल तिचं नाव आहे, ती टेक केअर करते मॉमी अँड फीचर्स फोटोग्राफी या स्टुडिओला. सो शी वॉज लाईक की तुमच्यासाठी काहीतरी आपण नवीन थीम करूया, कारण का एक थीम जे तुम्ही चूज कराल ती करूया. सो लेट्स सी त्यांनी काय स्पेशल. जाऊया लवकर. जास्त तुमचा पण टाइम घेत नाही, कारण का एक्साइटमेंट आमची खूप जास्त वाढत चालली आहे आता, जसे जसे दिवस जवळ येतात तशी प्रत्येक गोष्टीमध्ये. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा गाईस. चलो, आम्ही आता आमच्या लोकेशनला पोहोचलोय मॉमी अँड फीचर्सच्या स्टुडिओला. पण आमच्यासोबत ना एक गंमत झाली आणि खूप म्हणजे खूप एकदम भयानक प्रकार घडला आमच्यासोबत. कारण का मॉमी अँड फीचर्सचा ॲड्रेस आम्हाला माहिती नव्हता, तिचं लोकेशन कुठे आहे ते. त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की तुमचं लोकेशन आम्हाला पाठवा. आणि लोकेशन जेव्हा त्यांनी पाठवलं तेव्हा माहिती पडलं की लोकेशन त्यांचं हे आहे जिथे निशीची बिल्डिंग आहे. आणि निशीची बिल्डिंगमध्ये फक्त त्यांचा फ्लॅट ई विंगमध्ये आहे आणि मॉमी अँड फीचर्सचा स्टुडिओ आहे सी विंगमध्ये. पण काय कोइन्सिडन्स झाला आहे ब्रो की माहिती पण नव्हतं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की कळंबोलीमध्ये आमचा स्टुडिओ आहे. सो मी आता ॲड्रेस मागून घेतला. आता जाऊया, जास्त टाईम नको घ्यायला. ही गंमत नंतर निशीला सांगणार आहे, कारण का निशी पण बाजूलाच राहते, पण आता कॉलेजला गेली त्यामुळे ती येऊ शकत नाही. पोचलो फायनली. हाय अचल. सो सॉरी फॉर बिंग लेट. इज एव्हरीथिंग रेडी? ओके. एक आमच्यासोबत कोइन्सिडन्स झाला. हिचे मोठे काका आहेत ना, सख्खे, ई विंग मध्ये राहतात. शॉक झाला. फाईन फाईन फाईन.
सो दिस इज द स्टुडिओ ऑफ मॉमी अँड फेजेसचं. बिल्डिंग तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये निशीला तुम्ही बघतच आलात. आणि इकडे त्यांचा सेटअप. हर्षाली गेली आतमध्ये रेडी होण्यासाठी आणि मी पण आता रेडी होतो पटापट, कारण की माझं काही जास्त एवढा मेहनत नाही आहे. मला फक्त नॉर्मल पॅन्ट शर्ट घालायचं आहे आणि मेकअपची तर गरज नाही, पण फोटोमध्ये मी गोराच येणार आहे बाय डिफॉल्ट. आमच्या फर्स्ट थीमचा गेटअप ऑलमोस्ट आता रेडी होत चालला आहे आणि हर्षाली कशी दिसते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तिच्या फायनल लुकच्या नंतर, है ना. थोडासा आम्हाला त्रास होतो आहे बिकॉज तिने लेन्स लावले आणि लेन्सची आम्हाला सवय नाही आहे. फक्त हेअरस्टाईल व्हायची बाकी आहे. आणि असा काहीतरी तिचा ड्रेस आहे. ड्रेस तर तुम्हाला नक्की पुढे कळेलच. खरंच मस्त आहे ना. आणि हर्षालीचा मेकअप इज डन बाय मोनिका. मोनिका इज द गुड मेकअप आर्टिस्ट आणि तिची ID सुद्धा तुम्हाला मी इंस्टाग्रामची याच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मेन्शन करतो आहे. आणि अजून एकदा तुम्हाला रीड आउटसुद्धा करतो आहे. तिचा इंस्टाग्रामची ID आहे परी मेकओव्हर 8. मेन्शन करू आम्ही नक्कीच. सो तुम्हाला कोणाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल मोनिकाला, सो डू विजिट हर इंस्टाग्राम ID. आणि खूप सुंदर मेकअप केला आहे. आवडला. अजून हेअरस्टाईल व्हायची बाकी आहे. ऑल थँक्स टू मोनिका. मी सुद्धा माझ्या फर्स्ट थीमसाठी रेडी झालो आहे आणि माझ्या थीममध्ये मला घालायचं होतं ब्लॅक. सो मी ब्लॅक शर्ट घेतलं. ऑलरेडी होतं माझ्याकडे, मला घ्यायची गरज नव्हती बिकॉज मेन शूट तर मॅडमचं आहे ना, म्हणून तिला जास्त मम्माला जास्त काय ग्रूम करायची गरज आहे. मला जास्त काही नाही केलं तरी पण चालेल. हां, व्हाईट बॅकड्रॉप असल्यामुळे पहिल्या थीमचा ब्लॅक जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल, त्यामुळे मी ब्लॅक शर्ट घातलं आहे. सो बॅक कॅमेरा तुम्हाला अजून एकदा दोघांचा लुक दाखवतो सर्वांना, कारण का खूप जास्त आतुरता मलासुद्धा आहे, एक्साइटमेंट मलासुद्धा आहे की हर्षालीला मी पूर्ण रेडी झाल्यानंतर बघू. हर्षालीचे हेअर्स पण खूप चांगले सेटअप केलेत. खरंच खूप छान दिसतात हेअर्स. आणि मेन प्लस पॉईंट काय माहिती आहे का, आपला शूट इंडोर असल्यामुळे जास्त प्लस पॉईंट आहे आपल्याला की इंडोरमध्ये जास्त आपले मेकअप कॉस्ट्युम्स खराब नाही होत, स्पॉईल नाही होत उन्हामुळे. कारण का बाहेर इतका ऊन आहे ना, इतका ऊन आहे की बाहेर शूट करायचा तुम्ही विचार करू शकत नाही. आणि अलिबागला जर गेलं तर बीचचे थीम सारखे तुम्हाला माहिती आहे की कॉमनच झालेत. सो इट्स बेटर काहीतरी युनिक, काहीतरी डिफरंट, जे की आजकाल ट्रेंडिंग चालू आहे की इंडोर शूटसाठी. मम्मा इज कम्प्लिटली रेडी फॉर द फर्स्ट शूट. कशी दिसते आचल ना. ऑल थँक्स टू मोनिका. मोनिका अँड यू ॲज वेल. Look at the baby ones. Look at the light. Just as a case of आपण मागे केस करतो ना तसा पोज करायचा. Okay, nice. Go light कर. Little down ना, little down. Okay, perfect. Look at the bump now. Look at the light. Look at each other now. आता बाबूच येणार आहे. Cute. Okay. रेडी झाल्या आम्ही लगेच शूट करायला घेतला बिकॉज मेकअप वगैरे खराब व्हायला नको म्हणून. आणि शूट करून घेतलं म्हटलं नंतर ब्लॉगिंग करूया म्हणून बोलायला नाही भेटलं. सो वी आर डन विथ द फर्स्ट थीम. आणि फर्स्ट थीम खूप सुपर होती, तुम्ही बघितलंच आणि रील्समध्ये सुद्धा तुम्हाला कळेलच नक्की. आता आम्ही जातोय परत चेंज करायसाठी बिकॉज वी हॅव टू डू अ सेकंड थीम ॲज वेल. सो आणि खरंच हा ड्रेस आहे ना खूप प्रिटी वाटतोय आणि मेकअप पण खरंच खूप छान केलाय. ब्युटिफुल. मला तर कोण बघणारच नाही, तुलाच बघत बसतील आहे ना. असं काही नाही. चलो आता आम्ही रेडी होत आहोत आमच्या सेकंड थीमसाठी. आणि सेकंड थीममध्ये ब्राऊन बॅकग्राऊंड आणि काहीतरी नवीन आहे, काहीतरी युनिक आहे, समथिंग डिफरंट. कॉस्ट्युम पण नवीन दिला आहे सजीला. पहिलं तुझं उद्घाटन करते असं वाटतं मला का नाही ना. झालं त्याचं उद्घाटन मी केलं ते फर्स्ट थीमचं. ओके. हेअरस्टाईलमध्ये काहीतरी चेंज आहे, आमच्या लिपस्टिक चेंज आहे, बाकी रेस्ट ऑफ द मेकअप इज द सेम.
कारण आचलने असं सजेस्ट केलं की काहीतरी वेगळं डिफरंट हेअरस्टाईल करूया आपण सेकंड थीमसाठी. नाही यांनी सजेस्ट केलं. अच्छा, सांगितलं तर हे सुचवलं म्हणजे ठीक आहे आपण बार्बीवाला हेअरस्टाईल बार्बीची थीम करायची आहे. थीम नाही हेअरस्टाईल. ओके, हेअरस्टाईल बार्बी मस्त वाटतंय. फायनल टच बाकी अजून. बार्बीची हेअरस्टाईल मस्त वाटते. अजून बाकी आहे. अच्छा, मला वाटलं चाललंय का. ओके, कम्प्लीट रेडी फॉर द सेकंड थीम. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय है ना. असं म्हणजे get वगैरे केलं नाही. आता नेक्स्ट पार्टीला किंवा फंक्शनला असंच लुक करायचा बार्बीवाला. बड्डेला झालं नाही. माहिती आहे, समजलं कोणाचं ते. दोघं पण रेडी झालोय सेकंड थीमसाठी. आणि या थीममध्ये बॅकग्राऊंड थोडंसं डार्क असल्यामुळे मला व्हाईट शर्ट सजेस्ट केलाय आणि व्हाईटच्या कॉम्बिनेशनमध्ये मॅडमला ब्राऊन. सो कसं दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आता जाऊया सेकंड थीम बघायला जाऊया आपण. सेकंड थीम कशी आहे, इंटरेस्टिंग असणार आहे बट ऑब्वियस. हर्षालीची अशी डिमांड आहे की तिला काय लावून पाहिजे हेअर्स ना, इथे थोडेसे मोती लावून पाहिजे तिला. मोती लावून बघूया कशी दिसते बार्बी. पण तुला मला सांग खरंच कसं वाटतं तुला, इंडोर शूट चांगला आहे की आउटडोर शूट चांगला आहे? इंडोर शूट हा खूप रिलॅक्सिंग आहे. म्हणजे व्यवस्थित मेकअप सुद्धा होतो आणि ड्रेसेस पण आपले व्यवस्थित राहतात आणि कसं थोडंसं रिलॅक्स वाटतं ना, कारण का प्रेग्नन्सी असल्यामुळे चिडचिड जास्त होते. नाही आणि प्रेग्नन्सी इरिटेशन तर खूप सगळ्यात जास्त होतं. पण इंडोर शूटला सगळ्यात बेस्ट. आणि मेन गोष्ट ऊन लागत. हां, हे आणि ऊन लागलं की कुणाला चिडतो, कुणाला चिडचिड होते आणि कुणाला ऊन बिलकुल आवडत सहनच नाही होत. मग तो थंडीचा असो, पावसाचा असो किंवा कुठलाही असो. हा उन्हाळ्यात ऑन डिमांड. हिला मोती पाहिजेत. नाहीतरी कधी करणार. मोती लागले. बार्बीचे पर्ल्स. चलो लेट्स गो. चालायचं अवघड आहे. वी आर रेडी. चलो बाय. बाय करतोय तो. सेकंड थीम आमचा डार्क कलर आहे आणि दिस इज द सेकंड थीम. काहीतरी युनिक. फोटोज मध्ये मस्त दिसणार आहे. असं तर छान दिसतच आहे पण फोटोज मध्ये ऍक्च्युली छान दिसते. पोज दे पोज दे. मॅन्डेटरी पोज. बम्पलाच बघायचं आहे तुला. पुढेच आहे पुढेच आहे. ड्रेस सांभाळणं खूप डिफिकल्ट झालंय हो ना. हा खरंच. बट खरी गोष्ट आहे हे ड्रेस कोड घालून आपण बीचवर नाही जाऊ शकत ना. कारण नेट मध्ये आहे की सँड वगैरे सगळं जाणार. इट्स बेटर की असं ठीक आहे. तू कपडे चेंज करायला मोकळे. आणि मी फायनली फ्री होणार. आज
थँक्स टू माय गाऊन्स. आजकाल माझी सगळी आहे ना गाऊन्स, बिकॉज त्यांचे गाऊन्स एवढे सुंदर आहेत. खरंच प्रिटी आहेत आणि ऍक्च्युली एवढे फ्रेश आहेत. अजिबात त्याच्यात दोन्ही थीमचे पण दोन्ही थीमचे दोन्ही थीमचे. आणि बाकीचे पण मी जेव्हा पाहिले ना ते फ्रेश आहेत आणि म्हणजे क्लीन हायजीन पण आहे. तसं जरा पण म्हणजे वाटत नाही की स्टिंकिंग किंवा काही नथिंग लाईक दॅट. असं अजिबात वाटत नाही. खूप म्हणजे फ्रेश आहेत, असं वाटतं न्यू आहे आणि पहिला मीच उद्घाटन. आता सगळे सबस्क्रायबर्स, आता सगळे आपले युट्यूब फॅमिली वाट बघत बसले की व्हिडिओज कधी भेटतील आम्हाला. सगळ्यांची आता फोटोशूट तर सर्वांनी बघितलं, सगळ्यांची एक्साइटमेंट अशी आहे की व्हिडिओज आणि फोटोज कसे असणार आहेत. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. सो आमचा शूट झाला आजचा कम्प्लीट. मेटर्निटी शूट इज डन फायनली. आता फक्त बेबीची वाट बघतोय आम्ही कधी येणार आहे बाहेर. आणि सगळ्यांना एक्साइटमेंट आहे आमच्या पूर्ण फॅमिलीला आणि हर्षदीला पण, मला पण, आम्हाला दोघांना पण जास्तच आहे. बिकॉज हर एक मुवमेंट जी बेबीची आहेत ना, ती बेबी मला सांगतोय की बस अभी मुझे आना है. मी आहे आणि अभी मुझे आना है. अभी मुझे बाहर आना है. त्याचीच वाट बघतोय की कधी बेबी रिॲक्ट करतोय. आता आमच्या हातात काहीच नाहीये, सगळं काय आहे ते बेबीच्या हातात आहे. इव्हन डॉक्टर बोलले आमच्या हातात काय नाही. आमच्या हातात काय नाही. जेव्हा बेबीला यायचं आता ते बेबी इट्स अप टू हिम. आमच्यावर तर काहीच नाही. आम्ही फक्त वाट बघतो. वाट बघण्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये आता. सो जाऊया आता फटाफट चेंज करायला. चेंज करून नंतर घरी जायचंय परत. चलो लेट्स गो. इकडे कामोट्यामध्ये ना मॉम अँड मी नेक्स्टच्या बाजूलाच दिल्ली चाट म्हणून ओपन झालाय, जे आम्हाला काल कळालंय की खूप छान टेस्ट आहे. म्हणून मी कुणाला पाठवलंय काहीतरी घेऊन ये चटपटा. बघूया माणूस काय आणतोय चटपटा. खूप भूक सुद्धा लागली. खरंच खूप टेस्टी होतं दिल्ली चाट. तुम्हाला कसं वाटलं? जबरदस्त मजा आली. असं वाटलं खरंच मी दिल्लीला आहे. आता बनारस मथुरा साईडला त्यांची जी पुरी होती ना ती रव्याची होती. सुजी म्हणजे दोन टाईप, एक पंजाबी पुरी असतात ना ते आहे आणि एक रव्याची पुरी असते ना ती याची फक्त मथुराला भेटते. जे कोणी इथे राहत असतील ना तरी नक्की कामोट्यात जाऊन नक्की ट्राय करा. पाणी खूप पाण्यासारखं आहे पण खूप टेस्टी आहे. खूप तिखट पाणी. मजा आली. एक नंबर. माझं तर दिल खुश केलं. सुक्कापुरी तर एकदम भारी होती. सुक्कापुरी तर एकदम मस्त बनून दिली. सकाळपासून मला बोलते मला काहीतरी चटपटा खायचा आणि फायनली तिला बोलत चल दिल्ली चाट उघडलाय. कारण मोमेंट मी नेक्स्ट मध्ये आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो ना तेव्हा त्यांनी असं सांगितलं की दिल्ली चाट बाजू में खुला उधर जाके आप एक बार ट्राय करो, बहुत बढ़िया है. म्हणून आम्ही आज थोडस क्रेविंग झाले मला चटपटाचं, त्याला म्हटलं चल ट्राय करूया एखाद डिश. पण आता नाही, आता इकडेच. आता इकडेच. कालचा ब्लॉग मला आज एंड करावा लागतोय कारण का काल आम्ही जेव्हा घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यानंतर लगेच माझी लॉगिनची घाई गडबड होती आणि त्याच्यामध्ये लक्षातच नाही राहिलं की मला ब्लॉग एंड करायचा आहे. आणि याचबरोबर हर्षाली पण आली, जेवण केलं लवकर आणि थंडी असल्यामुळे लवकरच जेवण झोपून गेली. त्यामुळे कालचा ब्लॉग हा आम्हाला एंड करता नाही आला. त्यामुळे आज मी एंड करतोय तो ब्लॉग. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आमचा फोटोशूट कसा वाटला हे तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. आणि कोणालाही जे कोणी नवी मुंबईमधून जर आमचा ब्लॉग बघत असणार ना तर प्लीज डू विजिट मॉमी अँड पीचेस. त्यांचं जे फोटो क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी, म्हणजे पूर्ण अटायर, मेकअप एवढं छान आहे ना. थीम सुद्धा ड्रेस सुद्धा खूप म्हणजे न्यू थीम्स ते इन्व्हेंट करत राहतात आणि सगळ्यांना तेच थीम्स नसतात ऍक्च्युली. म्हणजे त्यांना असं वाटेल की आता काहीतरी चेंज केलं पाहिजे सो ते चेंज करतात. पण सिरियसली अमेझिंग. म्हणजे सुपर एक्सपिरियन्स होता आमचा. तुम्ही तर व्हिडिओज आणि फोटोज बघितले असणार. आणि त्यांचं जे आयडी आहे जसं कुणालनी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे मी. आणि ऍज वेल एज विथ द मॉमी अँड पीचेस मेकअप सुद्धा खूप सुपर होता जो मोनिकाने केला होता. म्हणजे पूर्ण घरी येईपर्यंत तो गेलाच नव्हता. मी जेवण केलं तरी केला अजिबात खराब नाही झाला मेकअप लिटरली. आणि खरंच खूप सुंदर मेकअप केला होता तिने. आणि तिची सुद्धा आयडी आम्ही मेन्शन करणार आहोत. परी मेकओव्हर 8 त्यांची आयडी आहे इंस्टाग्रामची. तर युट्यूबला नसल्यामुळे इंस्टाग्रामची आयडी आम्ही टॅग करणार आहे त्यांची डिस्क्रिप्शन मध्ये. सो आणि आज ब्लॉग लवकरात लवकर एंड करायला घेतला कारण लॉगिनचा टाइम झालाय. आणि आज आमच्या घरी आहे बिर्याणीचा बेत. चिकन बिर्याणी. कुणाला चिकन बिर्याणी खायची ते पण माझ्या मम्मीने बनवलेली. कसली? थांब बॅक कॅमेराने दाखवते. सुहाना बिर्याणी मसाला मी फर्स्ट टाइम बनवते. सुहाना मसाला जर टाकला ना तर तुला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी टाकायची गरज नाही. आणि हे ठेवलंय मॅरिनेशनला आम्ही चिकन.
कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत हा फायनल टच नाहीये, फक्त मॅरिनेट केलंय. फायनल टच झाल्यानंतर तर तुम्हाला खरंच आवडेल. आणि इथे भात ठेवलाय भिजत आम्ही. हो आणि मला खूप जण सगळे सांगतायत रेस्ट कर रेस्ट कर रेस्ट कर. एनर्जी आली तिला. रेस्टच करते. सगळं मावशीने तयारी करून येईल म्हणजे कापून. माझा नवरा बिचारा मला हेल्प करतोय. करायला नको. ठीक आहे कारण त्याला खायचंय म्हणून तो हेल्प करतोय. सो ब्लॉग आम्ही हा इथेच एंड करतोय. आमचा शूट कसा होता, फोटोज कसे होते हे नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि प्लीज 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 तुम्ही न्यू बॉर्न असेल, मेटर्निटी असेल तर डू विजिट मॉमी अँड पीचेस. एक्झॅक्टली. अमेझिंग वर्क आहे. आणि भेटूया आपण आता डिरेक्टली कधी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कारण कुणाल मला चाललाय सोडून. 2 दिवस सोडून म्हणजे असं सोडून नाही, सोडून म्हणजे तो थोडस बाहेर चाललाय कामानिमित्ताने. सो येणारे डायरेक्ट सॅटर्डेला आफ्टरनूनला, ते पण आफ्टरनूनला. सो बाय एव्हरीवन. जे कोणी नवीन असेल त्यांनी जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही येऊ एका न्यू ब्लॉग सोबत. डायरेक्ट हॉस्पिटलचं नसणार आहे. नाही अजून 1-2 असतील मध्ये ब्लॉग असणार आहे. सो बाय एव्हरीवन. बाय.